इकडल्या कडेला काय झालं? महिला मंडळ सगळे शांत, फक्त पुरुष मंडळ एकदा जोरदार करावून टाळ्या होऊन जाऊ द्यात. महिला मंडळ तुमच्याकडून एकदा होऊन जाऊ द्यात. आणि उद्या जर महाराज या टाळ्या वाजल्या नाही तर गाडी चालू होईल की नाही आपली माहीत. मला सांगा, हे आपलं वैभव आहे. काय झालंय महाराज, थोडेसे बदल आपण आपल्यापासून सुरू करणं काळाची गरज आहे. कारण एक वादक आणि एक गायक घडायला ही खऱ्या अर्थानं जवळजवळ 20 वर्षांची तपश्चर्या आहे. आयुष्याचा शेवटचा श्वास घेतपर्यंत तो विद्यार्थी शिकत असतो. म्हणून तो व्यासपीठावरती तो अधिकारवाणीनं खऱ्या अर्थानं उभा राहत असतो आणि त्याचा तो अधिकार जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण आमच्याकडे पाहू नका, आम्ही सगळ्यात शेवटी या व्यासपीठावर. पहिला मान विनेकरी बाबांचा, दुसरा चोपदार बाबांचा, तिसरा टाळकरी मंडळींचा, चौथा मान जो आहे तो खऱ्या अर्थानं आमचे गायक आणि वादकांचा, त्यानंतर कीर्तनकार आहे. त्यामुळे पहिलं हे जपा एवढी विनंती आहे. चला पुढे. लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून जर या देहाला मूळ विसावा प्राप्त करायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन आहे आणि ते म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि नश्वर देहानं जो तो भगवान परमात्मा जर आपलासा केला तो बराई सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. म्हणजे जे सुख परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख परमात्म्याच्या चरणात आहे. पण तुम्ही मी एवढे सोपे आहोत का महाराज? जे सुख परमात्म्याच्या नामात आणि चरणात आहे ते सुख खरं सांगा आज आपण कुठं शोधतोय? प्रपंचामध्ये शोधतोय. ते सुख आपण संसारात शोधतोय. आणि आपला प्रपंच कसा आहे हो? खऱ्या अर्थानं जर पाहिलं नाही सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. वा, आता सवय लागली. कारण सायकोलॉजी असं सांगते, बसल्या जागेवर जर कोणती गोष्ट आम्ही 21 वेळा केली तर व्यक्ती ती मरेपर्यंत विसरत नाही. आपण 16 पर्यंत आलोय. लक्षात घ्या महाराज. म्हणजे खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तो प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबाराय आज आम्हा साधकांच्या अंतकरणात एक प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की अमृत लोकामध्ये तुमच्या आदी संतांनी तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक वाटत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबारायला उत्तर देण्यास शास्त्राचा आधार घेतात. कारण अध्यात्मशास्त्रा आधारे या मृत्यू लोकामध्ये प्रपंचाचेही 2 प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे 2 अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांचं नाव इतिहासात आहे. अहो प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. अहो प्रपंच केला माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी म्हणून तर ही वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला माझ्या कनकाई मौल्यानी बोल्लोबांनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला महासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली महाराज की त्या लेकरांनी समाज घडवलाय. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं ते आता इंडिया न्यूझीलंड पाहतायत. आपली लेकरं आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा. आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. काय गुड्डी कुंजारीची अपेक्षा करता? बरं आपल्यालाही बोलून काय करायचे, राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता असं महाराज? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का आता भाऊबीजेला माहेरी जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात. पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजारीच्या अपेक्षा काय करता? बरं एखाद ताई म्हटली बा व्यासपीठावर महाराज असं का बोलले, उद्या चर्चा नको घ्या पुरावा, हे तर वडील जे करती तया नाम
धर्म ठेविती. म्हणजे आज जर खऱ्या अर्थानं तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना, तर माझ्या बहिणीनं लक्षात ठेवा का तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. ही सवय सोडायची नाही. आणि बाबा पुढे गेले. उद्यापासून तुमच्यावर जबाबदारी ही जबाबदारी उद्यापासून तुमच्यावर. फक्त एवढा सप्ताह सांभाळा, इथून पुढे हेच विसरणार नाही. लक्षात घ्या महाराज. कारण खऱ्या अर्थानं जे आमची मागची परंपरा चालत आली, जे संस्कार खऱ्या अर्थानं आमच्या घरात निपजणार आहे, तेच पुढच्या पिढीत येणार. कारण घरात एखादे महात्मा जन्मायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं पंजा नाही, मागच्या कुळापासूनची परंपरा लागते. आणि चोर जन्माला येण्यासाठी बाकीचं विचार घरी गेल्यावर करा. चला पुढे. लक्षात घ्या महाराज. म्हणून तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज आमची मुलं बिघडण्याचं जर कारण कोणतं असेल, आज आमच्या घरातले संस्कार चुकत चाललेत. फक्त 10 मिनिटं विषयांतर करतो, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं. या दिवाळ सणाच्या निमित्तानं जाणीवपूर्वक एवढी विनंती आहे. कारण माझ्या बहिणींनो, एका घराला जर घडवायचं असेल त्या घरातली रुक्मिणी तुम्ही आहात. एका घराला घडवायचं असेल त्या घरातल्या जिजाऊ तुम्ही आहात. एका घराला जर घडवायचं असेल तर त्या घरामधली खऱ्या अर्थानं जी स्त्री आहे ती उद्याच्या संस्कार सगळ्यात आदर्श विद्यापीठ आहे. आणि ती सुरुवात आपल्या घरापासून, या दिवाळ सणापासून जरी करू शकलो तर उद्या खऱ्या अर्थानं राम लक्ष्मण आपल्या घरात जन्माला येतील. बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो, मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताच्या आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराज आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करत होते? माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या. कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न आज विचारून जातो. तुम्हाला असं खरंच वाटत नाही का या पुण्य पावन मातीत आपण आहोत? आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्या विवेकानंद जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याचे शंभूराज जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची सीता जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर गप्पच झाले. कारण लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. ज्येष्ठांच्या तरुण वर्गाचं खऱ्या अर्थानं ज्येष्ठांच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणून त्या नामपंढरीला कळस आहे. पण योगायोग आज महाराज असा आहे, आपला जिल्हा सोलापूरच येतो ना, आणि भाऊबीजेच्या निमित्तानं आज सोलापूरला मोहोळच्या तिथे आज गौतमी पाटील येणार आहे. आणि तिला जर चुकून बातमी कळाली, कोपरीमध्ये एवढा सुंदर सोहळा चाललाय, ज्येष्ठांच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. मग आपल्याला ह्याच मार्गाने जायचंय तर 10 मिनिटं भेट द्यायला आपण जाऊ. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 10 गावांमध्ये गेली की आज गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. थोडं जळजळीत बोलतोय, पण विचार करा. तर मला सांगा, तुमच्या आजूबाजूच्या 10 गावात एक तरी माणूस तिकडे सापडेल का? त्या गावात सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? आता मॅच चालू असते तरी सगळे कुठं असतील? कुठं असतील? पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कोणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजाने त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबा, संस्कार सुंदरी बनवा. कारण हे जग जिच्या
तिच्या पाया पडतं. तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्याला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता या लॉकडाऊन मध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको दादा घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भली एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग माझ्या बहिणींनो, आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो याचा मात्र विचार करा. म्हणून या दिवाळी सणापासून आणि या सप्ताहापासून आजपासून आपल्या घरात मी दिसते कशी, मी दिसते कशी, यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो, आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही भगवान परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, मायबाप यशस्वी असेल. आता महिना झाला नाही, महिन्यापूर्वीच एका ताईनं कीर्तन झालं विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि माझे सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले म्हणतात काय चाललंय बाळा, बरी आहेस ना बाळा, तब्येत कशी बाळा, मी ये म्हणून तिला सांभाळलं, तिचं ऐकू नको बाळा. पण खऱ्या अर्थाने मी एकदा कामाला बाहेर गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून शेवटी महाराज कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. तुम्हीच सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई, तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे जन्माती आई वडील असते आणि तेही स्वभावाना असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना माझं कीर्तन पटलं नाही, हरकत नाही, मरेपर्यंत बोलू नका. पण या दिवाळीच्या निमित्तानं तुमचा भाऊ म्हणून आज भाऊबीजेच्या दिवशी तुमच्या पायावर डोकं टेकून आजची तुम्हाला दुसरी विनंती करून जातो. इथून पुढे खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, हात जोडून तुम्हाला विनंती आहे, खऱ्या अर्थानं आज तुमच्या घराचा जर स्वर्ग करायचा असेल तर कुठेतरी बदलणं तुम्हाला गरजेचं आहे. तुमच्या सासऱ्यांमध्ये ज्या दिवशी तुम्ही आई वडील पाहाल ना, त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल, या देहाचं मंदिर होईल आणि त्या मंदिरामध्ये पंढरीचा परमात्मा येईल. तेव्हा स्वर्ग पाहण्यासाठी कुठे जाण्याची गरज पडणार नाही, कारण तुमचं घर स्वर्ग होईल. तेव्हा खऱ्या अर्थाने दिवाळी सण साजरा होईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हालाही भाऊ आहे ना, भाऊ आहे ना, असं होऊ नये. महिला मंडळ, आज भाऊबीजेच्या दिवशी जर संध्याकाळी आता घरी गेल्यानंतर जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला सांभाळणार नाही, म्हणजे तिच्या सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याल आज रात्रभर? ओ, तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का आणता? त्यालाही विचारायला 3 ठिकाणी नवस करून मिळाली. निघाला रातच्या 12 वाजता, आला उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाईला इथे घेऊन. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, दुसऱ्याच्या बांधावर 40 रुपयाने मजुरी करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यांना दुसऱ्याची शेती अर्धली न करून, कारण बदललेली शेती आणि बदललेलं पाणी तुम्ही आज पाहताय. 30 वर्ष जर मागं गेलात ना, इथं बसलेले असे काही वयस्कर आहे ज्यांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये विहिरी खांडल्यात, तेवढा त्या घराचा खऱ्या अर्थानं गुजारा झालाय. मग ते सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाही का? एवढा विचार मात्र या निमित्तानं करा. त्या सासऱ्यांमध्ये आई वडील पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. वास्तवताय. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा आणि उपरी गावची सासू ब ब ब ब ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालंय, तिने निम्या गावात भांडण लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून
नक्षत्र आहे नक्षत्र. कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुनबाई तिला सांगत, थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे वैशी. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, तिकडं आधीच युक्रेनचं युद्ध चाललंय, आता परत फिलिपाईनचं युद्ध सुरू झालंय, खऱ्या अर्थानं तिकडून एखादा बॉम्ब यायचा, आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही, आणि बॉम्ब पडला तर काहीच राहायचं नाही. आता आपला सप्ताह चाललाय, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तू तेवढं आपला डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. उपरी गावची सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं बो, सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती ती परत नेम्या वस्तीवर फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता या सगळ्या वस्तीवर डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं आज इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच मनापासून वाईट वाटलं असेल, मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना, मग आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्या डोक्यात वेगळं चाललंय, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आता काळजात बसली म्हणजे आई झाली. जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आणि ऐकणाऱ्या प्रत्येक सासूबाईनं फक्त आपल्या काळजावर हात ठेवून परमात्म्याची शपथ घेऊन स्वतःच्या अंतकरणाला या दिवाळ सणाच्या निमित्ताने एक प्रश्न विचारा. आमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या त्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचा दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना, तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपाचा नकाशा चुकला तर आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा आतून बंद करून असेल तो विषय आपण 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर छोटीशी चूक झाली तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणींनो, स्वर्ग आणि नरक पुढे शोधण्याचा प्रयत्न करू नका. ज्या घरात सासू सुनेचं नातं आजच्या काळात भक्कम आहे ते घर स्वर्गासारखं आहे. तिथं सासू सुनेचं पटत नाही, ती घर आज वास्तवात नरक झाली. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. महाराज, मीही सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 15 ते 20 केस उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 5-5 वर्षाची लेकरं येतो, पण आज दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्मीला राग येतोय. कारण 2 महिन्यापूर्वी आई आणि आजीत काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या लेकराची जर वास्तवात आज ही अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचनेने त्याला 1.5 वर्ष झोप लागली नाही. पण तरी त्याने तुम्हाला कधी काही बोलून दाखवलं नाही, आणि तो बिचारा तुम्हाला कधी बोलून दाखवणारही नाही. पण दिवसभराचा सगळा व्याप घेऊन तो जेव्हा घरी येतो ना, आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा दिवसभर राबला, संध्याकाळी घरी आला आणि बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पाजाऱ्यांना जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर मोलमजुरी करून मी याला वाढवलं, पण काल बायको आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे, चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढच्या दादा कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का? निमे 90 आले. घे चमचा भर, सभी दुखों की एक ही दवा, घे चमचा भर. त्यानं घेतली चमचा भर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण जर तुमच्या घरातलं वातावरणच सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो महाराज. बाबा, आपल्याकडे महत्वाचं पीक कोणतं? इथे ऊस. आता खऱ्या अर्थानं ऊसाच्या रोपाची आपण लागवड केली, पण सध्या मध्ये
अवकाळी पाऊस पडतोय आणि या अवकाळी पावसामुळे जर त्या रोपाचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं घातली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, मला सांगा तो ऊस फुटवा धरेल का, वाढेल का, कांड पकडेल का, ऊस मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय, महिला मंडळ काय सडलंय? मग जर त्याचं मूळ सडलेलं असेल तर झाड बहरणार नाही. मग तुमच्या कुटुंबाच्या मुळाशी जर संस्कार नावाचं मुळच घरात सडलेलं असेल, तुमचा प्रपंच बहरेल का, फुलेल का, तो आनंद देईल का, तो दुःखदायकच असेल. हे सांगतात तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात.